तर मित्रांनो पाहू शकता खूप दिवसांनी एवढ्या संख्येने हे जे कावळे आहेत ना हे पाहायला भेटलेले आहेत। तर मी बोलत होतो तर ते सर्व पडून गेले, उठून गेले आणि हे जे कावळे आहेत तर हे कावळेसुद्धा आता दुर्मिळ झालेले आहेत। हे सुद्धा आपल्याला आता पाहायला भेटत नाही अशी परिस्थिती आपल्या पर्यावरणाची झालेली आपल्याला पाहायला भेटते। कारण खेड्यागावात जे आहेत त्यांना माहितीच आहे की खेड्यागावात सकाळ झाली म्हणजे कावळे खांब्यांवरती झाडांवरती आपल्याला पाहायला भेटायचे, परंतु आता ते कावळे दिसतच नाही। किंवा आपला जो खेड्यागावात आघाडीचा सण असतो तेव्हा साव साव म्हणजे कावळा, साव साव करून त्याला बोलून आपण जी आघाडी टाकलेली असते त्यावर त्याने ती आघाडी शिवावी, म्हणजे त्यावर बसावं, खावं, त्या इच्छेने आपण ती आघाडी देत असतो। त्यावेळी सुद्धा आपल्याला कावळे पाहायला भेटत नाही, पण माझं नशीब होतं आज मला एवढे कावळे पाहायला भेटलेले आहेत। आणि हे सर्व कोणत्या कारणामुळे होत आहे ते म्हणजे जे आपलं डिजिटल युग आहे किंवा जे नेटवर्क आहे 5G नेटवर्क, 3G 4G नेटवर्क, जे टावर्स आहेत किंवा वातावरण कारणीभूत आहे। आणि त्या सर्व गोष्टींना जबाबदार आपण लोक आहोत। म्हणजे आपण प्रगती तर करतोय, परंतु निसर्गाच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तर आपण दिवसेंदिवस गमावत चाललेलो आहोत। एक दिवस असा येईल की प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला हे जे पक्षी आहेत ना ते पाहायला भेटतील आपल्या पुढच्या पिढीला। तर यावर तुम्ही सहमत आहात का? नक्की कळवा।